तुमच्या खिशातील नोटा बोगस। कोट्यवधींच्या बनावट नोटा जप्त। पुणे भिवंडी बनला बोगस नोटांचा हॉटस्पॉट। आपल्या खिशात असणारी नोट बनावट तर नाही ना, अशी भीती अनेकांना सतावत असते। कारण बनावट नोटांचा सुळसुळाट झालाय। 500 ची नोट घेताना तर अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय। अशातच विधान भवनातही बनावट नोटांचा मुद्दा चर्चेत आलाय। त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लेखी उत्तर देत बनावट नोटांचे हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणांसह कारवाई संदर्भातली माहिती दिली आहे। पुणे आणि भिवंडीत बनावट नोटा छापण्याचा केंद्रबिंदू आहे। चलनात 500 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झालाय। 2020 पासून राज्यात 273 गुन्हे दाखल आहेत। 566 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। आतापर्यंत 1.4 कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। सरकारनं स्वतःच अवैध कारखान्याची बाब मान्य केली आहे। राज्यातील बनावट नोटांचं रॅकेट उद्ध्वस्त करणं हे गृह खात्यासमोरचं आव्हान असणार आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील ज्वेलर्समधील एक व्यक्ती बँकेत पैसे जमा करायला गेली। त्यावेळी 500 रुपयांच्या 6 बनावट नोटा बंडलमध्ये आढळल्या, ज्यामुळे नोटा जमा करणाऱ्या व्यक्तीला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागलं। त्यामुळे यापुढे कुणाकडूनही नोटा घेताना ती बनावट तर नाही ना याची खात्री करून घ्या, नाहीतर खिशाला कात्री आणि तुरुंगवास दिवस रात्री अशीच परिस्थिती होईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।